म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय नाव। पुणे RMC असोसिएशन तर्फे जिल्हा प्रशासन तसेच सर्व संबंधित प्राधिकरणाने दिलेल्या सकारात्मक सहकार्याबद्दल मनपूर्वक आभार व्यक्त करण्यात येत आहे। प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष, पुणे RMC असोसिएशन। सर आधी बाईट करून घेऊया ना, आधी बाईट करूयात आणि बाकी नंतर चालू आहे. बरं ठीक आहे, त्याची सॉफ्ट कॉपी आहे ती पण मी देतो। तुम्हाला व्हॉट्सअपवरती आम्ही मेसेज करतो, त्याची कॉपी हवी नसेल. मी प्रदीप पोपटराव वाल्लेकर, अध्यक्ष, पुणे RMC असोसिएशन। आपण मागील 15 एप्रिल पासून उत्पादन बंदी असा सुमोटो ड्राईव्ह जो चालवला होता, त्याचे जे काही त्याचं कारण होतं की नियमावलींची एकसंधता नव्हती, त्यानंतर आम्हाला ट्रॅफिकमध्ये सूट मिळत नव्हती, हे त्यानंतर MPCBचे काही नियम होते, या 3-4 गोष्टींसाठी हा गेली 23 दिवस उत्पादन बंदीचा प्रवास होता। काल आमची जिल्हाधिकाऱ्यांबरोबर या विषयावरती सविस्तर मीटिंग झाली, त्याच्यामध्ये या सगळ्या ऑथॉरिटीज त्या ठिकाणी आलेल्या होत्या। मागे देखील 24 एप्रिल त्यानंतर 30 एप्रिल अशा देखील मीटिंग त्यांच्यासोबत झालेल्या आहेत आणि या सगळ्यामधनं एका निर्णयावरती प्रशासन आणि RMC व्यावसायिक हे असोसिएशनच्या माध्यमातून आलेले आहेत। या अशा मीटिंगसाठी काल पुणे महानगरपालिकेचे आपले आयुक्त जे आहेत नवलकिशोरजी राम हे देखील उपस्थित होते। त्याचप्रमाणे MPCBचे अधिकारी, PCMC, PMC आणि PMRDA यांचे देखील बांधकाम क्षेत्रातील अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते। यांच्या सर्वांच्या एकत्रितप्रमाणे एक जी SOP तयार होणार आहे ती पुढील 8 दिवसात आम्हाला SOP मिळेल आणि त्यांच्या या हमीवरती आम्ही आज संध्याकाळी 8 मे 2026 रात्री 12 नंतर आमचं थांबवलेलं उत्पादन जे आहे ते पुन्हा चालू करत आहे। आमच्या सर्व स्टेक होल्डर्ससाठी मी खरं तर या प्लॅटफॉर्मवरून हा मेसेज देत आहे। त्याचप्रमाणे काल मीटिंग झाल्यानंतरही उत्पादन आजतागायत थांबवायचं मुख्य कारण म्हणजे जेवढे आमचे 300च्या पेक्षा जास्तीचे RMC उत्पादक शहराच्या भोवतीनं आहेत, या सर्वांना दिलेल्या गाईडलाईन त्यांच्यापर्यंत पोहोचवणं आणि असोसिएशनच्या माध्यमातून त्यांना गाईड करणं, या सर्व नियमावली पाळण्यासाठी त्यांना सांगणं, अशा प्रकारचा ड्राईव्ह आज संध्याकाळी मीटिंग घेऊन सर्व आमच्या व्यावसायिकांना सांगितला जाईल। त्यानंतर आमचं उत्पादन इथून पुढे चालू होईल। सर, नागरिकांच्या सेफ्टीसाठी तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घेणार आहात? जसं की ते डंपर रस्त्याने जातात, त्यात ऍक्सिडेंट होतात, या सगळ्यांसाठी काय करणार आहात? खरं तर पाहिलं तर जड वाहतूक ही वेगवेगळ्या कॅटेगरीतली आहे। RMC हे पेरिशेबल आणि इसेन्शिएबल मटेरियल आहे, ते गोल गाडीच्या ड्रममधनं फिरत जातं, तर अशा गाड्यांपासून देखील कदाचित अपघात झालेले असतील, परंतु अशा अपघातापासून गेली 7 महिन्यापासून पुणे RMC असोसिएशननं जो ड्राईव्ह चालवलेला आहे त्याच्यामध्ये ड्रायव्हरला ट्रेनिंग देणं, त्यांना इम्प्रूव्हमेंट करणं, गाड्यांमधल्या अवस्था इम्प्रूव्हमेंट करणं, अशा गोष्टी ह्या पॅरलली चालू आहेत। ठीक आहे, तुम्हाला ते 3 दिवसांचा काहीतरी क्रायटेरिया दिलायचा आतापर्यंत 11 ते 5 या वेळामध्ये पुणे शहरामध्ये काही ठराविक भागांमध्ये RMCचा सप्लाय होत असतो। आत्ता जेव्हा ह्या 5 तासांमध्ये काम होत नाही किंवा क्वालिटी प्रॉडक्ट दिला जात नाही, त्याच्यामुळे ट्रेनचे इश्यू या स्लॅबला येतात, तर असा देखील आत्ताचा या उत्पादन बंदी थांबण्यामागचा एक आमचा प्रश्न होता, तो आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पुणे RTOला आणि PCMC RTOला देखील ॲड्रेस केलेला आहे। तर त्याच्यासाठी 1 महिन्यासाठी आम्हाला बुधवार सकाळी 6 ते 5, त्यानंतर शनिवार आणि रविवार देखील सकाळी 6 ते 5 अशी काम करण्याची मुभा त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे। इतर दिवसात मात्र 11 ते 5 हीच वेळ आहे, ती देखील अजून आम्हाला सॅटिस्फाईड नाही आहे त्या वेळेमध्ये आम्ही, परंतु प्रशासन त्याच्यावरती काम करेल आणि पुढे जाऊन या वेळा देखील वाढवून देतील, कारण MPCB कडून देखील सकाळी 6 ते 10 ही उत्पादनाची वेळ आम्हाला डिक्लेअर करून देण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे पुणे महापालिका पण काम करण्यासाठीची सकाळी 7 ते 9 अशी वेळ त्या ठिकाणी सांगतंय, परंतु शहरातला वाहतुकीचा ताण लक्षात घेता जो पुणे ट्रॅफिक विभागानं आत्तापर्यंत घालून दिलेला जो नियम आहे त्याच्यामध्ये जी थोडी शिथिलता दिलेली आहे ती आम्ही नक्कीच व्यवस्थित पाळू आणि आणखी 1 महिन्यानंतर आमचं म्हणणं पुन्हा एकदा जिल्हाधिकारी साहेबांकडे या वाहतुकीच्या संदर्भात आम्ही मांडू। MPCBच्या गाईडलाईन बद्दल कोणीतरी प्रश्न विचारला होता रिलॅक्सेशनचा, त्याच्याकडे मला